नमस्कार, आपण पाहत आहात डेली न्यूज मराठी। आज आपण पाहणार आहोत उद्योगरत्न या कार्यक्रमात धामणी तालुका पाटण येथील दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व्यवसायामधील प्रसिद्ध उद्योजक संदीप सावंत आणि त्यांच्या पत्नी मंजुश्री सावंत यांचा उद्योजकीय प्रवास। नमस्कार संदीपजी, आमच्या दर्शकांना तुमच्याविषयी खूप जाणून घ्यायची उत्सुकता सुद्धा आहे। सर्वप्रथम आमच्या दर्शकांना तुम्ही हे सांगा की तुम्ही व्यवसायच का निवडला? खरं तर आम्ही आता याच्या अगोदर जो आमचा प्रवास होता लहानपणापासूनचा, शालेय शिक्षण, नंतर कॉलेज, त्यानंतर नोकरीकडेच आम्ही सुद्धा एक मराठी कुटुंब म्हटलं तर नोकरी प्रथम करावी हे प्रत्येक घरचं मत असतं आणि त्यानुसारच प्रत्येकजण त्या बाजूला वळतो। पण हे सगळं करत असताना आपल्या गावाकडच्या काही अशा गोष्टी होत्या ज्या आम्हाला खुणावत होत्या की तिकडे येऊन सुद्धा तुम्ही काहीतरी करू शकता, पण त्या गोष्टीचं उत्तर मिळत नव्हतं। जेव्हा आम्ही जॉब करायला लागलो आणि त्याच्यानंतर आम्हाला एक व्यावसायिक परिवर्तन दिसलं, तेव्हा ही गोष्ट समजली की आपण पण काहीतरी आपल्या गावाला व्यवसाय करू शकतो। ह्यासाठी महत्त्वाचं हे होतं की तुमच्या गावाकडे अशी कोणती गोष्ट आहे ज्याचं तुम्ही प्रोडक्टमध्ये रूपांतर करून त्याला प्रोसेस करू शकता आणि त्या गोष्टीला सुद्धा मार्केटमध्ये एक डिमांड असेल। थोडक्यात आपल्याला रेव्हेन्यू जनरेट करणं गरजेचं होतं आणि तो रेव्हेन्यू जनरेट आपण करू शकलो तर एक मोठा व्यवसाय आपण तिथे निर्माण करू शकतो। ही गोष्ट तेव्हा कळाली आणि त्यानंतरच आम्ही गावाकडे वळलो। मग दुग्धजन्य व्यवसायच का करावा असं वाटला? दोन शब्दात जर उत्तर द्यायचं म्हटलं तर जगाचा पोशिंदा ज्याला आपण मानतो तो म्हणजे शेतकरी। आणि जर आपण शेतकऱ्याला एवढं महत्त्व देतो तर आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की खरोखरच आपलं सगळ्यांचं धोरण हे शेतकऱ्याच्या फेवरमध्ये किंवा तुम्ही बोलाल की त्याच्या बाजूने आहे का? मग बरेच गोष्टी आहेत, त्या गोष्टींमुळे हा फरक आपल्याला दिसतोय। मग बरे राजकारण असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, पण त्या गोष्टींमध्ये आपण जास्त विचार न करता प्रत्येक जणाने हा विचार केला पाहिजे की आपण आपल्या परीने काय प्रयत्न करू शकतो। आणि त्यात एक महत्त्वाचं होतं की गावाकडे जर तुम्ही बघाल तर सगळे बऱ्यापैकी शेतकरी त्यांचा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात। आता दुग्ध व्यवसाय नाही करतात, ॲक्च्युली ते शेतीलाच महत्त्व देत आहेत, पण दुग्ध त्याला त्यांनी सपोर्ट तर आम्ही हा विचार केला की जर आपल्याकडे जर रॉ मटेरियल म्हणून जर दूध आहे तर आपण त्यावर प्रोसेसिंग करून प्रोडक्शन करू शकतो। त्यामध्ये फक्त एकच काम होतं की आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पोचणं गरजेचं होतं। तेव्हाच तर ह्याच्या अगोदर जी पण सिस्टीम रन होते, जी काम करत आहे त्याच्यात आणि आपल्यात काहीतरी फरक असेल आणि शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त आपण फायदा करून देऊ शकतो। जेणेकरून ह्या अगोदर ज्या पण गोष्टी घडलेल्या आहेत आणि ज्यामुळे शेतकऱ्यांना काही फायदे झालेले नाहीत किंवा शेतकरी स्वतःचा डेव्हलपमेंट करू शकले नाहीत तर तो करू शकला पाहिजे। बरोबर आहे। त्यामुळे आम्ही मग शेतकरी एक दुग्ध व्यवसाय हा म्हणून निवडला। पण असं तर झालं नाही की बाबा तुम्ही आज व्यवसाय निवडलात आणि चला उद्यापासून गेलो दूध आणलं हे आणलं, असं तर झालेलं नसणार। त्याच्यासाठी काय काय मेहनत तुम्हाला घ्यावी लागली व्यवसाय उभारण्यासाठी? खूप म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपल्याबरोबर जे घडतंय हे जाणून बुजून घडतंय का ते विधिलिखितच आहे। जेव्हा आम्ही ह्या व्यवसायाला 10 वर्षापूर्वी सुरुवात करायचं आम्ही ठरवलेलं होतं, पण आम्हाला 5 ते 7 वर्ष लागली त्याच्यासाठी जो इन्फ्रास्ट्रक्चर असतो तो उभा करायला। त्यानंतर जेव्हा खरी स्टार्टची वेळ आलेली होती तेव्हा बरोबर कोरोना काळ सुरू झाला आणि त्या काळामध्ये आम्हाला दुग्ध व्यवसायासाठी म्हणजे दूध घेण्यासाठी आम्हाला गावोगावी फिरणं गरजेचं होतं। 30-35 वर्ष मुंबई पुणे केल्यानंतर आमच्या वडिलांशिवाय आम्हाला कोणी ओळखतच नव्हतं। जेव्हा आम्ही स्टार्ट केलेला बिझनेस तेव्हा आम्हाला तर सगळेजण हेच बोलायचे की कुठून तुम कहाँ से आए हो, भैये हो तुम, काम कर रहे हो यहाँ पे। तर आम्ही त्यांना मराठीत सांगायचो बाबा आम्ही तुमच्याच गावची आहोत, म्हणजे ही आमची ओळख होती पहिली। आम्हाला कोणीही ओळखत नव्हतं। तुम्ही कधी गावाकडे आलेला नाही, आम्ही फक्त जसं आता आहे मुंबई पुणेकर जसे येतात सुट्टी पुरते आणि लग्न समारंभ तसंच आमचं जीवन होतं। त्यामुळे आम्हाला कोण ओळखतच नव्हतं। त्यात अजून तुम्हाला त्यांच्याशी डील करायचं आणि त्यांचं दूध घ्यायचंय। मग ते शेतकरी तुमच्याकडे गेल्या 30 वर्षापूर्वीची सिस्टीम, 30 काय जास्त वर्षापूर्वीची सिस्टीम ब्रेक करून तुमच्याकडे येणार करायचं। तिथे तुम्हाला नुसते 2 रुपये एक्स्ट्रा देतोय म्हणून ते येणार नाहीयेत, तुम्हाला काहीतरी त्यांना जाणीव करून द्यायची तेव्हाच तर ते येणार आहेत। मग अशा वेळी ह्या कोरोना काळात एवढं खूप स्ट्रगल झाला आम्हाला आणि
काही गोष्टी अशा चालून आल्या की एक गोष्ट सांगतो तुम्हाला की एक गाव होतं, त्या गावामधलं कोरोना पेशंट सापडल्यामुळे त्या गावालाच पूर्ण सील केलं आणि गावाने त्यांना सांगितलं की तुमचं दूध आम्ही घेणारच नाही. आम्हाला कॉल येतो आणि विचारलं जातं की तुम्ही दूध घेऊ शकता का. बरं. त्याच्या अगोदर आमच्याकडे 1 लिटरसुद्धा दूध नाही आहे. आमच्या स्वतःच्याच फक्त म्हैशी असतील त्याचं दूध होतं आणि आम्हाला ती संधी सोडायची नव्हती. घरात 2 लहान बाळ होते, एक 4 वर्षाची मुलगी होती आणि आई पेशंट होती. हे सगळं करून बाहेर आता तुम्हाला एका अशा गावात जायचं तिथे कोरोना पेशंट आहे. तर आम्ही तरी पण ती संधी दवडली नाही. आम्ही तिथे जाऊन दूध घेतलं आणि ती रिस्क जी त्यावेळी घेतली ती आज आम्ही जेव्हा हे एवढा मोठा डोलारा उभा केला त्याची ती सुरुवात होती. मग कुठेही न घाबरता आपण जे काम करतो त्याच्यावर विश्वास ठेवून, पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्ही काम करत राहणं हे खूप गरजेचं आहे. हा संदेश खरं तर तरुण पिढीला सुद्धा द्यावा वाटतो की आपण जे काम करतोय त्याच्यावरती आपला सर्वात प्रथम विश्वास असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. बोला सर तुम्ही त्याच्यावर. ह्यानंतर जेव्हा आमच्याबरोबर शेतकरी जोडले गेले आणि शेतकऱ्यांनी आमचे सगळे बिल आणि हे सगळं बघितलं, त्यांना समजायला लागलं की बिल येते, चांगले येते, ते वेळेवर येते आणि त्याच्यातून त्यांना खरोखरच फायदा व्हायला लागला. त्यांनी स्वतःहून आम्हाला सपोर्ट करायला सुरुवात केली आणि त्यातून 1 सेंटर 2 सेंटर असे आमचे स्वतःचे 10 ते 12 सेंटर आज ओपन आहेत, जे स्वतः आम्ही चालवतोय आणि शेतकरी हा डायरेक्टली संस्थेशी कनेक्टेड आहे. आधीमध्ये कोणच नाही आहे, कोणीही नाही आहे. आता हे एवढं सगळं केल्यानंतर मग तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसं काय आलात मग? हो, कारण काय, जर तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट करायचं तर प्रोसेसिंग असणं गरजेचं आहे. बाय प्रोडक्ट तुम्ही जाणं गरजेचं आहे. दूध घेऊन पुढे फक्त सप्लाय करणं, त्याच्यावर डिपेंड न राहता तुमच्या स्वतःचं एक प्रोडक्ट असणं किंवा ब्रँड असणं गरजेचं आहे. आत्ता मार्केट एवढं कोरोनानंतर जे पब्लिक सगळी लोक हे हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत आणि दुग्धजन्य जे हे काय बोलतात ही फील्ड आहे, ह्याच्यामध्ये एवढा भेसळ आणि हे आहे की तुम्हाला तिथे संधी होती की तुम्ही जर ओरिजिनल जर मार्केटमध्ये विकलं तर ते डेफिनेटली 2 रुपये जो कस्टमर आहे तो 2 रुपये एक्स्ट्रा देऊन घेणारच आहे. तुमचं काम आहे ते मार्केटपर्यंत पोहोचवणं, त्याच्यावर प्रोसेसिंग करणं. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आम्ही जवळजवळ 3 वर्ष आमचं एक प्रोडक्ट डेव्हलप करत गेलो आणि ते मार्केटमध्ये टेस्टिंग करत गेलो आणि त्याच्यानंतरच आम्ही प्रसार वाढवला. मग त्यासाठी तुम्ही असं कुठंतरी प्रशिक्षण वगैरे घेतलं असणार? हो, प्रशिक्षण आम्ही घेतलं. क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय जे शिरवळजवळ आहे, तिथे BR कदम सर आहे, त्यांच्या माध्यमातूनच आम्ही हे सगळं प्रशिक्षण घेतलं, प्रोडक्टबद्दलचा अभ्यास केला आणि मग नंतरच आम्ही प्रोडक्शनला सुरुवात केली. प्रोडक्शनला तुम्ही ह्याच्यामध्ये सुरुवात केली. मग सुरुवातीला तुम्ही नेमकं काय प्रोडक्ट बनवलं होतं त्याच्यामध्ये? सुरुवातीला आम्ही लस्सी बनवलं, जी खूप फेमस झाली आमच्या भागामध्ये आणि ॲक्च्युली ती लस्सी चमच्याने खायचीच लस्सी असं मार्केटिंग सुद्धा झालं. आम्हाला कुठेच होर्डिंग्स किंवा काही लावायची गरज नाही पडली. जे पण आहे तुमच्या प्रोडक्टमध्ये जर दम असेल, म्हणजे क्वालिटी असेल तर माउथ पब्लिसिटी इज द बेस्ट वे टू मार्केट अचीव द मार्केट, यू कॅन से. तर त्याचा खूप फायदा झाला आणि आमच्या भागामध्ये जेवढे पण मुंबईकर आणि पुणेकर असतील त्यांनी तर ह्या प्रोडक्टला एवढं उचललं की त्यानंतर मग एकवर एक डिमांडच येत गेली की तुम्ही आता बासुंदी पण बनवा, तुम्ही पनीर पण बनवा, मग तूप आलं, श्रीखंड आलं, आम्रखंड आलं. देर आर सो मेनी वेज टू एक्सपोज एक प्रोडक्ट तयार आणि त्याला लोकांची पसंती सुद्धा त्याला मिळत गेली. हो हो हो, खूप पसंत केलं. पण हे एवढा सगळा प्रवास करत असताना मुंबई ते सातारा, म्हणजे मुंबई ते पाटण असा जो हा तुमचा जो प्रवास झालेला आहे उलटा, म्हणजे ग्रामीण भागातनं लोक शहराकडे जातात, आता तुम्ही शहरातनं गावाकडे आलेला होता, तर तो अनुभव कसा होता जर आमच्या दर्शकांसाठी सांगाल का? खरंच एक तुम्ही ह्या गोष्टीचा असा विचार पण करू शकत नाही की जेव्हा तुम्ही मुंबईतून गावाकडे येत आहे आणि ते पण तुमच्या सगळ्या फॅमिलीला घेऊन, डेफिनेटली तुम्हाला बऱ्याच प्रश्नांना सामोरे जायचे. मग तिथे तुमच्या मुलांचं शिक्षण असेल किंवा गाव पातळीवर जे काही फॅसिलिटीज असतील, पाणी असेल, काही नियोजनाचे अभाव, तर त्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जाणं भाग होतं. आणि अशा वेळी म्हणजे इतके वर्ष मुंबईत एका शहरात राहिल्यानंतर तुम्हाला आता गावात राहायचंय, मेट्रो सिटीतून डायरेक्ट गावामध्ये, ते पण फॅमिलीला घेऊन. एक वेळ
जे ॲम्बिशियस आहेत, म्हणजे पर्टिक्युलर मी माझ्याबद्दल बोलेल तर एक वेळ ठीक होतं की तो एक सर्व्हाइव्ह करेल, पण फॅमिलीला सर्व्हाइव्ह करायला लागणार म्हणजे खूप कठीण होतं ते. आणि अशा वेळी पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट हा खूप गरजेचा होता. सुरुवातीला काही प्रॉब्लेम्स आले, पण त्यानंतर ज्या पद्धतीने फॅमिली आमच्याबरोबर उभी राहिली, म्हणजे माझी वाईफ असेल, माझे आई वडील असतील, माझा भाऊ असेल, माझ्या वहिनी असतील आणि मग मुलं माझी, ह्या सगळ्यांनी 100% सपोर्ट केलेला आहे ह्या प्रोजेक्टला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी. नाही, निश्चित जर का तुम्हाला सपोर्ट नसता तर तुम्हाला हे कदापि शक्य झालं नसतं. खूप कठीण असतं. सर, आपण या व्यवसायाला स्वराज्य हे नाव का दिलं? जेव्हा आपण एखादं प्रोजेक्ट उभा करत असतो तेव्हा तो एक विचार असतो आणि त्या विचाराला तुम्हाला पुढे घेऊन जायचं असतं. बरं. आम्हाला हा विचार ठरवताना काही तत्त्व म्हणजे प्रिन्सिपल्स आपण बोलतो हे ठरवणं गरजेचं होतं. आणि अशी तत्त्व ठरवताना जी धोरणं, जी तुम्ही बोलताय लोककल्याणकारी धोरणं तुम्हाला उभी करायची तर ती पुढे चालवायची. तर हे सगळं तुम्हाला एक चांगलं तत्त्व आणि चांगली धोरणं कुठून येऊ शकतात? तर एकच विचार आणि एकच व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या समोर उभं राहतं, ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. ज्या महाराजांचं आपल्याला एवढा मोठा इतिहास मिळालेला आहे, त्यांच्याकडून एवढे आपल्याला संस्कार मिळालेले आहेत, ज्या संस्काराचे आधार घेऊन जर आपण हा प्रोजेक्ट हे संस्था आपण उभी करतो तर नक्कीच ती चालणार, उभी राहणार आणि वाढणार सुद्धा. छत्रपतीचा एक विचार घेऊन जर का एक व्यवसाय, जर का उद्योजक जर का व्यवसाय मोठा करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे असे कित्येक अजून गुण आहेत जे जर का प्रत्येक माणसानं जर का अंगीकृत केले तर निश्चितच या समाजाचा मोठं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी बरोबर बोलला तुम्ही. कारण मी तर बोलेल की 1% जरी गुण आपण शिवाजी महाराजांमधला 1% गुण जरी आपण प्रत्येकाने जरी उचलला ना तरी ह्या महाराष्ट्राचं खूप चांगलं भलं होईल. महाराष्ट्राचंच काही देशाचं पण भलं होईल आपण बोलू तर. आणि हे प्रत्येक व्यक्तीने हा विचार करणं गरजेचं आहे. आपण ज्या पद्धतीने आज समाजात राहतोय, वागतोय, जर पूर्ण विचार केला तर अजून सुद्धा बऱ्याच काही त्रुटी आहेत ज्या पातळीवर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. महाराजांचा जेव्हा आम्ही विचार केला आणि एक ठरवलं की आपण नाव आता महाराजांशी संबंधितच काहीतरी देऊया, तर मग पहिलं नाव येतं ते स्वराज्य. महाराजांनी आपल्याला दिलं स्वराज्य, पण आपण खरंच विचार केला तर आपल्याला असं वाटतं का की आपण महाराजांच्या स्वराज्यात राहतोय? नाही. अजून सुद्धा बदल घडणं गरजेचं आहे. आणि मग तो जो बदल आहे तो महाराजांच्या स्वप्नातला असावा. मग तो बदल काय असेल? तो असेल सुराज्य. आणि त्यासाठी आम्ही नाव ठेवलं सुराज्य. सर, सामाजिक पातळीवरचे असे कोणते प्रश्न तुम्हाला भेडसावत होते म्हणून तुम्ही हा व्यवसाय सुरू केलात? वाढतं शहरीकरण जे आज ग्लोबल लेवलचा प्रॉब्लेम आहे. बरं. ज्या पद्धतीने आपण काम करत असताना एक गव्हर्नमेंट म्हणून आपण स्वतः सगळे गव्हर्नमेंट हे लक्षात असू द्या. आपण हे सगळं जेव्हा काम करतो तेव्हा आपण शहरीकरणाकडे जास्त लक्ष द्यायला लागलोय आणि त्यामुळे गावाकडे दुर्लक्ष व्हायला लागले. एक पॉईंटपर्यंत ठीक होतं जिथे तुमचं सगळं काही जे पण अर्थव्यवस्था आहे ही शहरावर अवलंबून आहे. पण आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की हे सगळं आपण जे करतोय हे फक्त पैसा आणि कमवण्यासाठी नाही आहे किंवा प्रॉपर्टी उभी करण्यासाठी नाही आहे. हे सगळं अन्नासाठी सुद्धा आहे जे फक्त आणि फक्त गावातूनच उपलब्ध होऊ शकतं. बरोबर. आणि हे सगळं देऊ शकतो तो म्हणजे शेतकरी. म्हणजे आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की आपण शेतकऱ्यावर अवलंबून आहोत. आपल्याकडे पैसा असला म्हणजे सगळं काही नाही आहे. वॉरेन बफेट, त्यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल, जगातले सर्वात मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे. त्यांनी हे सांगितलेलं आहे की 100 वर्षात पुढच्या जगातला सर्वात श्रीमंत माणूस हा शेतकरी असेल. जर त्यांचा अभ्यास हा एवढा असताना ते हे सगळं सांगू शकतात तर आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होऊन आपण त्यावर आत्तापासूनच काम करायला सुरुवात केली पाहिजे. निश्चित. थोडक्यात काय, आपल्याला एकच करायचं आहे की शहरीकरण करा तुम्ही, पण त्याबरोबरच बॅलन्स करणं गरजेचं आहे. जे गावाला तुम्हाला उद्योगधंदे उभे करणे गरजेचे आहेत, ते शेतीपूरक असावीत आणि ज्यातून तिथली अर्थव्यवस्था तुम्ही
चालवू शकता. जर तिकडचा लोंढा हा फक्त शहरात वळायला लागला, मी पहिलं बोललेलं आहे ग्लोबलायझेशन हा ग्लोबल लेवलचा इश्यू आहे. जर सगळेजण तिथे वळायला लागले तर इथली प्रोडक्टिव्हिटी ही थांबणार आहे, आणि ते थांबलं तर सगळंच थांबणार आहे. मग भारत काय, जगातला कोणता पण देश हा अन्नासाठी बाहेर इम्पोर्ट करायला जाईल, अन्न इम्पोर्ट करायला जाईल, तेव्हा तो सर्वात अडचणीत आलेला देश असू शकतो. आणि त्यासाठी मग त्यामुळे युद्ध पण होतील. भारताची लोकसंख्या जर का बघितलं तर भारताला तेवढं पुरवठा करले असं एवढा मोठा देश पण कुठला नाहीये. बरोबर आहे. नंतर येतो ते सामाजिक पातळीवरचे प्रश्न. शहरीकरण जास्त झाल्यामुळे आपलं महत्त्व हे तिथे वाढलेलं आहे. मग गावाकडच्या मुलांची लग्न पण थांबलेली, तर तो प्रश्न एक खूप मोठा आणि त्याचा म्हणजे एकदम तुम्ही दुरोगामी परिणाम होणार आहेत. आपल्याला जरी वाटत असलं की माझ्या घरात हा प्रश्न नाहीये, तरी कुठे ना कुठे त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या घरात भोगावा लागणार. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना या प्रश्नावर काम करणं गरजेचं आहे. आपली मुलं जी गावाकडची असतील त्यांना उभं करणं गरजेचं आहे. ॲक्च्युली ते शेतकरी आहेत समजा, किंवा ते जोडधंदा म्हणून या शेतीकडे जरी वळलेले असतील तरी त्यांनी स्वतः म्हणजे स्वावलंबी होणं गरजेचं आहे. शहरीकरणाकडे जास्त वळल्यामुळे असं समजू नका की आपले सगळे प्रश्न तिथे गेल्यावर सुटत आहेत. तिथे पण बरेच प्रश्न आहेत, आणि आता जे त्यापेक्षा जास्त आहेत, त्याच्यापेक्षा पण जास्त आहेत. आणि तंत्रज्ञान आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आता पुढच्या, जसं आपण AI ऐकलेलं आहे, अशा गोष्टीच्या मार्केटमध्ये येणार आहेत. त्यामुळे हे प्रश्न अजून बिकट होणार आहे. म्हणजे बेरोजगार होणार अजून लोक, म्हणजे AI सारखी टेक्निक जी येते येऊ घातलेली, म्हणजे अजून कदाचित लोकांना माहिती नसेल, पण त्याच्यामुळं बेरोजगारीचं प्रमाण एवढं वाढणार आहे की तिथं माणसाची गरजच पडणार नाहीये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल आहे ते इंटेलिजन्स, जे सगळं माणसाचं काम ते करणार आहे. आपण असं बोलू शकत नाही की 100% त्याचा परिणाम होईल, पण ह्याच्यात संधी पण असतील. जे त्या संधीचा फायदा करून घेतील ते ग्रोथ करतील, जे नाही करणार त्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होईल. पण डेफिनेटली मार्केटवर खूप मोठा परिणाम होणार आहे, आणि तो काय परिणाम होईल त्याचा विचार आपण करू पण शकत नाही. आपल्या विचारशक्तीच्या पलीकडची ही गोष्ट आहे. त्यामुळे येणारी वेळच हे आपल्याला काय कसं वागायचं त्या वेळेनुसार ते ठरवेल. त्यासाठीच आपण आपला स्वतःचा एक ग्रामीण भागामध्ये आपला स्वतःचा एक व्यवसाय आपला असणं गरजेचं आहे. खरंच गरजेचं. आणि शेतीपूरक व्यवसाय असे भरपूर व्यवसाय आहेत की तुम्ही शेतीबरोबर ते करू शकता. नक्कीच. आणि आमचं सुद्धा ध्येय तेच आहे की बाबा लोकांनी शेतीकडे वळलं पाहिजे. शेतीतनं कित्येक व्यवसाय असे आपण उभे करू शकतोय. त्यासाठी शासकीय योजना सुद्धा आहेत, त्याचा लाभ घेतला गेला पाहिजे. म्हणून आमचा हा प्रयत्न आहे की आम्ही ते तरुणांना सांगतोय की तुम्ही आता नोकरींच्या मागे न धावता तुम्ही व्यवसायाकडे वळात. बरोबर आहे. तिथं आता तुम्ही एक पॉईंट बोलला की शासकीय योजना, तर शासकीय योजना म्हणजे सरकार हे तुमच्याबरोबर नेहमीच उभं आहे. बरोबर. जेव्हा शहरीकरणाकडे कल आहे, नक्कीच तिकडचा सप्लाय जास्त झाल्यामुळे तिकडच्या योजना ह्या कमीच होणार आहेत. आणि जेव्हा इथे कमी होईल तेव्हा ही तर गरज आहे काळाची. इथे तुम्ही हा तर विचार करू शकत नाही ना की बाबा सबस्टिट्यूट दुसरा काहीतरी आहे. नाही, ह्याला हे तर आर्टिफिशियल होऊच शकत नाही. हे ओरिजिनलला उलट जास्त मागणी असणार आहे. खाण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आर्टिफिशियल होऊच शकत नाहीत. तर फूड इंडस्ट्री विल नॉट बी इफेक्टेड बिकॉज ऑफ दिस. यू हॅव टू गो अँड अचीव्ह युअर टार्गेट इन दिस इंडस्ट्री. मला वाटतं खूप मोठी संधी आहे या इंडस्ट्रीमध्ये येत्या काळात. कधीही न संपणारी ही गोष्ट आहे ही. बरोबर आहे त्याच्यामध्ये. हो. त्यामुळे ते AIचा आपण जर विचार करत असलो तर तो बाकीच्या नोकऱ्यांवरती होईल किंवा बाकीच्या उद्योगधंद्यांवरती त्याचा फरक पडेल. परंतु फूड इंडस्ट्री अशी आहे की त्याच्यासाठी तुम्हाला ते रोज तुम्ही जेवढं उत्पादन काढाल तेवढं ते जाणारच आहे. आणि ओरिजिनल आहे. जिथे ओरिजिनल आहे तिथे तर लाईन असतील दारात. सर, मराठी व्यावसायिकांना तुम्ही काय सुचवाल किंवा तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आत्मपरीक्षण करायची गरज आहे आपल्याला. आपण सगळेजण हे बघतोच की गुजराती, मारवाडी हे सगळे कसे धंदा करतात, कसे उभे करतात आणि कसा वाढवतात. त्यांच्या पिढ्याने पिढ्या त्याच्यानंतर उभ्या राहतात. बरोबर. आणि मराठी आपण बघितलेत, मराठी उद्योजक आहेत, पण ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत, जास्त नाही आहेत. आणि जर आपण हा सगळा विचार करतोय तर मला असं वाटतं की संघटित होणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन चालणं गरजेचं आहे. आपण जे नेहमी ऐकतो ना, पाय
मराठी माणूस हा फक्त पाय ओढ्यापुरताच असतो, तसा विषय नाही. आता आपण आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आपण उदाहरण घेऊया ना, एवढं चांगले उदाहरण की ज्या व्यक्तिमत्वाला आपण महाराष्ट्र मानतो किंवा पूर्ण देश किंवा जग मानते, जे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी सुद्धा संघटन केलं. बरोबर आहे. आणि त्या संघटनेतूनच स्वराज्य उभं राहिलं. तर ही पण एक संघटनेचाच भाग आहे. ही आता तुम्ही सुरुवात केली ही चळवळ आहे. हो, ही चळवळच बोलू शकतो आपण. आणि ह्या चळवळीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. ह्याच्यासाठी एक दुग्ध व्यवसाय हाच एक भाग नाहीये. आपल्या सगळ्यांचं सहकार्य प्रत्येक फील्डमध्ये एकमेकांना होऊ शकतं. आणि ह्याचं जर वास्तविकरित्या जर आपण विचार केला तर खूप मोठे फायदे आहेत. आणि ते फायदे जेव्हा व्हायला लागतील तेव्हा आपल्या मराठी समाजाला हा समजेल की बाबा खरंच आपण सुद्धा व्यावसायिक पातळीवर आपले स्वतःचं एक स्थान उभं करू शकतो जगामध्ये. मराठी व्यावसायिकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन शेअरिंग केअरिंगचा हा जो विषय आहे, करेक्ट, तो केला पाहिजे. बरोबर बोलला तुम्ही. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. आमच्या दर्शकांशी तुम्ही मनमोकळेपणानं इतक्या चर्चा केल्यात, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तुम्ही पण आम्हाला बोलवलं आणि आम्हाला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सुद्धा डेली न्यूज चॅनलचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार मंजुश्री मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. आत्ताच संदीप सरांनी आमच्याशी खूप मनमोकळेपणाने चर्चा केलेल्या आहेत. त्यांनी व्यवसायाचा त्यांचा जो सगळा झालेला प्रवास होता तो सुद्धा त्यांनी आमच्या दर्शकांच्या समोर उलगडलेला आहे. परंतु त्यांच्या अर्धांगिनी म्हणून तुम्ही जेव्हा हा 3 वर्षाचा खडतर प्रवास जो तुम्ही त्यांच्याबरोबरने केलात व्यवसायामध्ये, तर एका बाजूला व्यवसाय आहे, एका बाजूला संसार आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कशा काय मॅनेज केल्या? स्त्री म्हटलं की स्त्रीला आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावीच लागते. आणि चूल आणि मूल या विचारसरणीतून बाहेर पडून, म्हणजे ही विचारसरणी आता बऱ्याचशा स्त्रिया या स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करतात किंवा काम करतात. तर आपणही काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे या उद्देशातून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत म्हणजे आम्ही एकत्र फॅमिलीत राहतो. आमच्या कुटुंबात सध्या 8 जण आहेत. तर त्या कुटुंबाची जबाबदारी घेत सुद्धा आपण समाजासाठी सामाजिक पातळीवर काहीतरी करावं या उद्देशानं मी माझ्या मिस्टरांबरोबर त्यांच्या उद्योगात मदत केली. त्यामध्ये मी जे काही दूध संकलन होतं त्यावर दूध प्रक्रिया करण्याचं प्रशिक्षण आम्ही दोघांनीही मिळून घेतलं. आणि त्याच्यानंतर एक पदार्थ म्हणजे सुरुवातीला माझे मिस्टर बोलले तसेच लस्सी तयार केली. त्याचा जो लोकांचा वाढता प्रतिसाद होता तो पाहूनच मग आम्ही ट्रायल अँड एरर मेथड घेत म्हणजे रिसर्च करत आम्ही बाकीचे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. जसं की श्रीखंड असेल, आम्रखंड असेल, पनीर, बासुंदी, जो काही पदार्थ आहे त्याच्यात जी त्याची ओरिजिनल टेस्ट आहे, नॅचरल जे आपण म्हणतो की नैसर्गिक लोकांना मिळालं पाहिजे, ते आम्ही त्याच पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यात आम्ही कुठलीही तडजोड केली नाही. जे केमिकल वगैरे नाही, कोणत्याही केमिकलचा वापर करून आम्ही ते पदार्थ की जेणेकरून लोकांच्या आरोग्यासाठी ते लाभदायक असावं त्यांच्या आरोग्यासाठी. कारण दूध हा एक असा घटक आहे की तो जन्मलेल्या बाळापासून ते अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत ते एक पूर्णान्न समजलं जातं. तर तेच लोकांना नैसर्गिकरित्या मिळावं हीच आमची इच्छा होती. आणि त्याच दर्जेदार स्वरूपाचे मिळावे यासाठी तुमचा प्रयत्न असतो. हो, आणि ते करत असतानाच आम्हाला आमच्या कुटुंबाची साथ चांगल्या प्रकारे मिळाली. त्यामुळेच आम्ही हे सगळं विकसित करत गेलो. मॅडम, व्यवसाय करत असताना कुटुंबाकडून तुम्हाला कोणत्या प्रकारचं सहकार्य मिळतं आणि कोणाकडून जास्त मिळतं ते आमच्या थोडं दर्शकांना सांगितलं तर बरं होईल. चांगला प्रश्न आहे सर. कोणताही व्यवसाय हा कोणीही एकटा माणूस उभा करू शकत नाही. त्याला अनेक जणांच्या सहकार्याची गरज असते. प्रश्न विचारला. संघटित होऊन एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्याचप्रमाणे अनेक लोक जेव्हा संघटित होऊन एकत्र येतात तेव्हाच एखादा तो वटवृक्ष उभा राहू शकतो. तर त्याचप्रमाणे आज आमची एकत्र कुटुंब पद्धती आहे. मला या व्यवसायात माझे मिस्टर संदीप सावंत, त्याचप्रमाणे माझे सासरे दिनकर सावंत, माझे दीर चेतन सावंत, माझी जाऊ आहे विद्या सावंत, आणि आमच्या कुटुंबात 3 लहान मुलं आहेत. तर या 8 जणांची आमची ही एकत्र फॅमिली आहे. त्या सर्वच जणांचं मला या उद्योगासाठी सहकार्य भेटत असतं. आम्ही सर्वच जण अविरतपणे न डगमगता
प्रत्येकजण स्वतःचे सर्वतोपरी एफर्ट्स म्हणजे लावून काम करत असतं आणि त्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. तर त्या आज जर का सर्वांचे तुम्ही मुंबईमध्ये असतात आणि फक्त नवरा बायको दोघेच जर का तिथं राहत असता तर तुम्हाला सपोर्ट करणारं बॅक सपोर्टला कोण नसतं. आजच्या या आधुनिक युगात म्हणजे पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याचे फायदे होते, खूप फायदे होते. पण आजच्या या आधुनिक काळात ती एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात आलेली आहे. लोक त्यापासून होणारे जे तोटे आहेत त्याचा विचार करत नाही आणि त्यामुळंच एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात आलेली आहे. पण आज सुद्धा एकत्र कुटुंब पद्धतीमुळे खूप फायदे होतात, जसं की लहान मुलांवर संस्कार होणं, त्यांना नीतिमत्ता, संस्कार, मूल्य, या सर्व आज त्या गोष्टींची कमतरता आहे. आज बऱ्याच मुलांकडे संस्कार किंवा या गोष्टींचा अभाव दिसतो शहरात राहण्यात. तर एकत्र कुटुंब पद्धतीमुळे या गोष्टी मुलांना मिळतात, घरातच पोषक वातावरण मिळतं. तर या उद्योगधंद्यासाठी सुद्धा आम्हाला कुटुंबाचं सहकार्य चांगल्या प्रकारे भेटलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही दोघंही हा उद्योग यशस्वीपणे करत आहोत. करू शकला तुम्ही ह्याच्यामुळे. निश्चितच आम्हाला दर्शकांना सुद्धा सांगायला आवडेल की एकत्र कुटुंब पद्धती किती महत्त्वाची आहेत. महिला उद्योजकांकडनं तुम्ही ऐकलेलं आहे की कशा पद्धतीने एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा होतो. मॅडम, तुम्ही एक महिला उद्योजिका आहात, तर आज तुम्ही समाजातल्या महिला ज्या आहेत, ज्या आज काही व्यवसाय करत नाही आहेत किंवा काही करू इच्छितात, अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? प्रत्येक स्त्रीने स्वतः आत्मनिर्भर झालं पाहिजे, ही स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे, असं माझं मत आहे. तर त्या दृष्टीनं आज अनेक शासकीय योजनासुद्धा आहेत, त्याचीसुद्धा माहिती घ्यावी आणि स्वतःकडे जे कौशल्य आहे ते पहिलं ओळखलं पाहिजे की आपल्याला एखाद्या ज्या विषयात आवड असते त्या विषयात आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आपल्याकडे काय आवड आहे, आपलं कौशल्य काय आहे, त्याचा वापर करून शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळवून प्रत्येक स्त्रीने स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करावा आणि स्वतः आत्मनिर्भर व्हावं. त्यामुळेच आपलं गाव विकसित होईल, आपलं कुटुंब विकसित होईल, त्यानंतर गाव विकसित होईल आणि आपण एक प्रकारे देशाच्या विकासास हातभार लावू शकतो. हो, धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी एवढ्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. आमच्या दर्शकांना सुद्धा तुम्ही मौल्यवान मार्गदर्शन सुद्धा केलेले, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद सर. मी सुद्धा डेली न्यूज चॅनेलची आणि त्यांनी आम्हाला इथं बोलून 2 शब्द मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्व टीमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. तर तुमची ओळख आमच्या दर्शकांना करून द्या. नमस्कार, माझं नाव आदेश थोरात, मी कारव्यातून बिलॉंग करतो. ओळख अशी सांगायची जर झाली तर मी बीटेक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी आता MBA करतो आहे. पण एक व्यवसाय करायचाच होता अशी एक जिद्द होती मनात. मग काय करायचं हे काय माहीत नव्हतं. मग जॉब ॲक्च्युली लागला होता मला. कॉलेजमध्ये पहिलाच इंटरव्ह्यू दिला आणि माझं सिलेक्शन पण झालं. मग पण जॉब मला करायचाच नव्हता पहिल्यापासून, एक माझं मोटिव्ह होतं. मग असंच मी घराच्या बाहेर बसलेलो, मग एक माणूस आमच्या इथं आला की बाबा का बसलायस असा. मग त्यांनी विचारल्यावर आम्ही सांगितलं की जॉब काय करायचं नाही आणि काहीतरी व्यवसाय करायचा आहे. मग दुसऱ्या दिवशी मग मला ते म्हणले की मी तुला माणसाकडे का घेऊन जातो, त्याच्याकडनं तुला काय आयडिया आली तर बघ. म्हटलं ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी मला ते धामणीला घेऊन गेले. तिथं माझी ओळख संदीप सावंतांच्या बरोबर झाली आणि आमचं कोलॅबरेशन एवढं चांगलं झालं की कराडमध्ये मी त्यांचे जे प्रोडक्ट आहेत दुधाचे त्याची मी डिस्ट्रीब्युटरशिप घेतली त्यांच्याकडे. तुम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांचं सर्व प्रोडक्ट जे आहे ते तुम्ही सगळीकडे. राईट. मग मला असं वाटलं की याला आपण एवढं शिकलो आहे आणि त्याच्यानंतर ह्या व्यवसाय करायचं, मग माणसं काय म्हणतील म्हणजे बऱ्याच माझ्याकडं गोष्टी होत्या की माझ्या त्या डोक्यात होत्या. पण सावंतांनी एवढं मला अप्रोच केलं की बाबा जे आपण गोष्ट करतोय ती एकदम समाजासाठी हितकारक आहे आणि ती चांगली आहे. आणि ती जसं जसं वेळ जात गेला तसं मला लक्षात आलं की बाबा हे काम खरं कमी नसतं किंवा मोठं नसतं. बरोबर. सगळ्यात काम असतं त्यांचं. खूप त्यात श्रेय आहे की मला प्रत्येक गोष्टीसाठी मोटिवेट करणं. कारण आज आमची जी पिढी आहे त्यात आम्ही डिमोटिवेट लगेच होतोय. ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवलेला आहे तर त्याचं मोटिव्ह हे छोटा असू शकत. बरोबर. त्याच प्रकारे मग चालू झाला हा प्रवास. मग 1 वर्षापूर्वी हा प्रवास चालू झाला. त्यानंतर बऱ्याच गोष्टी आम्ही अनुभवल्या की आम्ही जे प्रोडक्ट विकतोय त्याची क्वालिटी जी आहे ना ती बाकीच्यांच्यापेक्षा सगळ्यात चांगली आहे.
आमचं पनीर असू देत किंवा आमची लस्सी असू देत किंवा आमचं श्रीखंड असू दे, बासुंदी असू दे. मग सीझन सुरू होऊन म्हणजे 3 ते 4 महिन्यात माझे एवढे कॉन्टॅक्ट झाले, आचार्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट झाले, हॉटेलवाल्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट झाले. आम्ही 3 महिन्याच्या आत कमीत कमी 3 टनापेक्षा जास्त आम्ही श्रीखंड विकलं. बरं. म्हणजे लग्नाच्या ऑर्डरना. त्याचबरोबर बासुंदी विकली, त्याचबरोबर आम्ही पनीर विकलं आणि एवढं त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट झाला. आता आज अशी गोष्ट आहे की मला कोणती पण माझी अडचण असू देत, ती माझी तिथं प्रत्येक फील्डमध्ये माणसं झाली की बाबा ती माझी त्या अडचणीतून सुटका करू शकतात. बरं. हे सगळं व्यवसायामुळेच शक्य आहे. व्यवसायामुळे इफ जर मी जॉब एखाद्या ठिकाणी करत असतो, तरुणांना सुद्धा तुम्ही सांगू इच्छित आहे की बाबा नोकरीच्या मागे न धावता तुम्ही व्यवसायाकडे बरोबर वळा आहे. म्हणून. कारण आज जॉबची कंडिशन बघितली आता ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमची कामं विदिन सेकंड करतात. बरोबर. जे तुम्हाला आहे ना इतका वेळ लागतो ना, ती विदिन सेकंड तुम्ही कोणतीही गोष्ट विचारा त्याला. इव्हन तुम्ही एखादा फॉर्म्युला विचारा, काही असू देत. आणि हे फक्त IT सेक्टरमध्ये झालं. बाकीच्या सेक्टरमध्ये पण ऑटोमेशन आहे आणि फूड सेक्टर जे आहे ना त्यात म्हणजे तुम्ही हात धरू शकत नाही. जर तुमच्याकडे क्वालिटी असेल किंवा तुम्ही चांगल्या अप्रोचनं करत असेल तर तुम्हाला मरण नाहीये. त्यासाठी हा पर्पज होता आणि मी आज त्यांच्यासोबत आहे. मला खरंच अभिमान वाटतो की अशा एखाद्या संस्थेबरोबर मी आज जोडले गेलो आहे. नाही, निश्चितच तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला, तुम्ही युवकांना सुद्धा एक संदेश दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही सुद्धा तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद.